नमस्कार. आज आपण पापलेट फ्राय, बांगडा कढी आणि बोंबील फ्राय बघणार आहोत. चला तर मग आपण तुम्हाला मी रेसिपी दाखवते आता. चला या मग मार्केटमधनं काय काय मच्छी आणली आहे ती तुम्हाला मी दाखवते. बांगडे आणलेले आहेत बघा. त्याच्यानंतर इथे बोंबील आणलेत. इथे प्रत्येकाची फरमाईश आहे म्हणून तसं केलेलं आहे. त्याच्यानंतर इथे पापलेट आहे, हे बघा, आजचा रविवारचा बेल. चला मग तुम्हाला मी रेसिपी नवीन दाखवेन. मी आलं लसूण पेस्ट करणार आहे, हे बघा. आता आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया. तुमची पेस्ट वाटण तयार आहे, करून घेतलेली आहे. बघा, मी मीठ टाकते. इथे मी हळद आणि 2 चमचे मसाला टाकते आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट, कोकमचं आगुळते आणि त्याच्यानंतर मी आलं लसूण पेस्ट टाकले. जेवढा वेळ तुम्ही मॅरिनेटला ठेवा तेवढी फिश फ्राय एकदम टेस्टी लागेल तुम्हाला. चला आता हे मॅरिनेटला ठेवू. आलं लसूण पेस्ट सेम प्रोसिजर जे हलव्यामध्ये आपण टाकलं आहे तेच यामध्ये सुद्धा टाकायचे आहेत मसाले. मसाला बोंबीलला सुद्धा मी करून ठेवली आहे. बोंबील सुद्धा मॅरिनेट करायला ठेवलेले आहे. पहिल्यांदा आपण हलवे फ्राय करून घेऊया. तेलात थोडा कढीपत्ता फोडणीला टाकायचा आहे. लांब उभं राहायचं आहे, नाही तर सगळं तेल अंगावर ओढणार आहे. व्यवस्थित रवा लावून घ्यायचा आहे. आता हे आपल्याला इकडे आपण बांगड्याच्या साराची तयारी करू. इथे मी बांगड्याच्या साराचं वाटण करून ठेवलं होतं. ओलं खोबरं, धने, कांदा, संकेश्वरी मिरची, लसूण आणि या प्रकारे मी वाटण करून ठेवलं होतं. त्यात एक टोमॅटो सुद्धा टाकलेला आहे. वाटलेलं सगळं वाटण मी चाळणीने गाळून घेतलेलं आहे. त्याची पेस्ट गाळून मी घेतलेली आहे. मी गाळल्याशिवाय घेतच नाही. बांगडे सोडते. त्यानंतर कोकमं टाकायचे. मच्छीच्या साराची एकदम स्मूथ पेस्ट होते. तुम्ही सुद्धा गाळून घेत जा, गाळून करा मच्छीचं सार. बघा किती सुंदर लागतं ते. त्यानंतर मीठ टाकायचं, ढवळायचं आहे. त्यानंतर वरून कोथिंबीर टाकायची. सार आपलं बघा रेडी आहे. आता आपण बोंबील फ्राय करायला घेऊया. इथे मी बोंबील एक एक करून सोडते आहे. तेल जास्त नाही टाकलं तरी चालेल. तुम्हाला जर तेल जास्त हवं असेल तर तुम्ही तेल जास्त टाकू शकता. आणि सगळे एक एक करून बोंबील टाकलेले आहे. तुम्हाला जर डीप फ्राय करायचे तर डीप फ्राय पण करू शकता. तव्यावरचं तेल जर एका साईडला गेलं असेल तर ते व्यवस्थित चारी बाजूला पसरवायचं तेल आणि एक एक करून बोंबील परतून घ्यायचे. माझं सगळं जेवण तयार आहे. मी आता जेवण वाढते. तुम्ही पण जेवायला या. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. अशाच नवीन रेसिपी तुम्हाला घेऊन येत जाईन. चला तर मग आता भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय.